माझी तुला म्हणावे असे काही उरत नाही, तेव्हा झुरायचे जसे मन आता झुरत नाही. माझी तुला म्हणावे तेव्हा जरी तुझ्या डोळ्यात राहिलो मी, डोळ्यातल्या आसवाना माझा निरोप नाही. माझी तुला म्हणावे मी भेटलो जगात ज्यांना उलट्याच काळजाची, मी भेटलो जगात ज्यांना उलट्याच काळजाची. काळीज कुणाचे व्हावे आता मनात नाही. माझी तुला म्हणावे धरलेला हात तुझा केव्हाच सोडिला मी, धरलेला हात तुझा केव्हाच सोडिला मी, धरलेला हात तुझा केव्हाच सोडिला मी. नाजूक कुण्या हाताचे आता अप्रूप नाही. माझी तुला म्हणावे. आता हे बऱ्याच काळ घडल्यानंतर मला वाटतं की या शेवटच्या 2 ओळी ज्या आहेत ना ह्या खूप इंटरेस्टिंग आहेत आणि उम्मीद है आपको समझ में आएगी. विझलेल्या पाचोळ्यांचा, विझलेल्या पाचोळ्यांचा गावात दर्प दाटे, दर्पात या धुरांच्या आता घुसमटणे नाही. माझी तुला म्हणावे असे काही उरत नाही, तेव्हा झुरायचे जसे मन आता झुरत नाही. माझी तुला म्हणावे. मित्रांनो, ही कविता या संवेदनेची सत्ता या काव्यसंग्रहामध्ये आहे आणि ती खूप लोकांना आवडली. तसं या काव्यसंग्रहामध्ये ज्या कविता आहेत त्या बऱ्याच कविता लोकांना आवडतात. ही अमेरिका नावाची जी कविता आहे ही खरं पाहिलं तर मुक्त छंदामधली कविता आहे आणि ही खूप लोकांना आवडली. तर ही कविता खरं पाहिलं तर अमेरिका संपूर्ण जगावरती त्यांची जी दादागिरी चाललेली असते या दादागिरीवरती आहे. कारण तसं जगामध्ये शाश्वत असं काही नसतं. म्हणजे आज एखादा माणूस उंच शिखरावरती आहे तर तो उद्याही उंच शिखरावर असेलच असं नाही आहे. पण माणसाला गर्व खूप असतो. माणसाला वाटतं की माझं लोक ऐकतात म्हणजे मी काहीतरी मोठा आहे. याच हा जो एक अहंकाराचा भाव आहे तो भाव या कवितेमध्ये आहे आणि त्याला मी अमेरिका हे नाव दिलं कवितेला. तर हे कसं वाटतंय बघा तुम्ही. ऐश्वर्याच्या शिखरावर उभा राहून कोंबडा आरवतो, ऐश्वर्याच्या शिखरावर उभा राहून कोंबडा आरवतो. पहाट होते, लोक उठतात, येता जाता कोंबड्याकडे कौतुकाने पाहतात. एकदा काय झालं कोंबडा भलतंच फुगला, अहंकाराच्या ज्वालात पेटला आणि म्हणतो कसा, पहाट मीच उगवतो, लोक मीच जागवतो. आता हा मीपणा असतो माणसामध्ये, असतो देशामध्ये, असतो सगळीकडे. तो कोंबडा काय म्हणतो की पहाट मीच उगवतो, लोक मीच जागवतो, मीच सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांनी माझं ऐकलं पाहिजे, मी म्हणतो तसं वागलं पाहिजे. म्हणून त्या दिवशी कोंबडा आरवलाच नाही. त्याला वाटलं की आता जगाचं काही खरं नाही. परंतु पहाट होते, लोक उठतात, कोंबड्याकडे मात्र दिनवाणी पाहतात. बिचारा कोंबडा. आता इथे पहाट होते, कुणी कोंबड्याने आरवलं पाहिजे किंवा तो आरवला किंवा नाही आरवला तरी पहाट होणारच असते. म्हणजे इथे माणसाचा जो मीपणा आहे किंवा एक
अहंकार आहे तो खरं पाहिलं तर काही कामाचा नाही आहे. या अहंकाराचा एक जो मुखवटा असतो तो कधीही गळू शकतो. तर तो मला या कवितेतून सांगायचा होता आणि मला वाटतं की तो मी सांगू शकलो. आता काही कविता ज्या आहेत ना ज्या खूप वेगळ्या प्रकारच्या कविता. आता ह्या ज्या कविता आहेत ह्या साधारणतः 90 ते 2000 तर साधारणतः मी त्यावेळेस 20 ते 30 अगदी 25, 26, 27 अशा वया गटामध्ये होते. त्यामुळे काही गोष्टी मला जाणवायला लागल्या होत्या आणि विचाराची परिपक्वता थोडीफार मला माझ्यामध्ये येत होती. अशामध्ये या कविता सुचल्या. आता ही आहोटी नावाची जी कविता आहे आहोटी साधारणतः भरती समुद्राला भरती येते आहोटी येते. आता ही आहोटी जी आहे ही असंच एका रखरखत्या उन्हामध्ये मी बसलो होतो आणि मला ही कविता सुचली. आता याच्यामध्ये माझ्या मनातलं कदाचित एक नैराश्यही याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. ऐकूया तर आपण आहोटी कविता. आता ओसरू लागली हळव्या स्पंदनांची भरती. आता ओसरू लागली हळव्या स्पंदनाची भरती. लाटा आदळू लागल्या नव्या आव्हानाच्या उभ्या आयुष्याच्या किनाऱ्यावर. बहुतेक त्या काळामध्ये माझं नवीनच लग्नही झालं असावं म्हणून मला लाटा आदळू लागल्यात नव्या आव्हानाच्या उभ्या आयुष्याच्या किनाऱ्यावर. विविध प्रश्नांचा पाचोळा गुडगीत माझ्या भोवती गोंगावत फिरणारं हे वादळ तसं नवीनच आहे. माझ्या महत्त्वाकांक्षा गळू लागल्यात सुकलेल्या पानासोबत. माझ्यातला हिरोडपणा मात्र जाणवतो कधी कधी मला एकांतात. तू गझल होऊन येतेस कधी कधी भेटायला आकाशवाणीच्या भर दुपारच्या कार्यक्रमात. उदास वाटतेस आणि मलाही उदास करतेस का कुणास ठाऊक. ती भाडोत्री आसवे चांगलीच परिचयाची झाली. आता आसवे भाडोत्री हे जरा मला थोडंसं त्यावेळेस खूप छान वाटलं. म्हणजे काही गोष्टी भाडोत्री असतात तसे आपले आसवेही भाडोत्री असतात. तर खोटी असतात ती काही कायमस्वरूपी नसतात. ती काही दिवस थांबतात आणि जातात. म्हणून भाडोत्री हा जो शब्द आहे तो मला इथे जास्त योग्य वाटला होता. ती भाडोत्री आसवे चांगलीच परिचयाची झालीत. येता जाता माझी चौकशी करता मी शोधतोय कल्पवृक्षाचा ठाव ठिकाणा. पण मलाही माहीत आहे तो कंगाल देऊन देणार काय. आता इथे कल्पवृक्ष जे आहे हे कल्पवृक्ष म्हणजे तुम्हाला जे हवं ते सगळं देणारा वृक्ष ज्याच्याकडे तुम्ही काहीही मागू शकता. तर हा जो त्या एका विशिष्ट वयामध्ये मला असं वाटायचं की असं काहीतरी भेटलं पाहिजे की जिथे आपण आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या आपण व्यक्त करू आणि आपल्याला त्या मिळतील. आपल्या अपेक्षा पूर्ण होतील. म्हणून तो जो काळ असतो त्या काळामध्ये आपण कल्पवृक्षाचा ठाव ठिकाण शोधतो. मी शोधतोय कल्पवृक्षाचा ठाव ठिकाणा. पण मलाही माहीत आहे तो कंगाल देऊन देणार काय. खरं पाहिलं तर त्या कल्पवृक्षाला कंगाल म्हणायचं एक धाडसच होतं. तो देऊन देणार काय. लालसा वासना भूवस्तू असो जे आहे ते ठीकच आहे सांगतो मला माझ्यातला बोधिवृक्ष. आता ही शेवट करताना मला वाटतं की इथे मात्र मला ही कविता याचसाठी आवडते की याच्या शेवटी मात्र मला बुद्धाने सांगितलेले जे काय दुःखाची कारणं आहेत म्हणजे लालसा वासना भूवस्तू या सगळ्या गोष्टी मला जाणवल्या. आणि विशेष म्हणजे त्या काळात जाणवल्या की ज्या काळामध्ये सहसा लोकांना जाणवणं कठीण असतं. कमी वयामध्ये जाणवल्या. म्हणून मला कधी कधी असं वाटतं आनंद वाटतो मला या गोष्टीचा की काही गोष्टी आपल्याला लवकरच कळल्या. तर ही आहोटी कविताही मला तशी खूप काही आवडते. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की त्या काळामध्ये नैराश्य खूप असायचं आणि ही बेघरांच्या गावात म्हणजे गावामध्ये घरं असतात पण बेघरांचं गाव कुठे असू शकतं का. पण मला असं वाटायचं की असं काहीतरी आहे आपल्या आयुष्यामध्ये की गाव तर आहे पण ते घरच नाहीत त्या गावामध्ये. तर ही एक सुंदर कल्पना त्यावेळेस मला सुचली होती. खरं म्हणजे तर खूप वर्षानंतर ह्या माझ्याच कविता मी ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस मला खूप मजा वाटते आणि काहीतरी वेगळे पण जाणवतं.
आता बेघरांच्या गावात फिरतो मी पुन्हा पुन्हा, माझ्याच आश्वासनात रमतो मी पुन्हा पुन्हा. हे असे होणार नाही माहीत असते मलाही, उद्ध्वस्त मनाला दिलासा धावतो मी पुन्हा पुन्हा. नाव वादळात झोकतो मी बिनशर्त माझी, नाव वादळात झोकतो मी बिनशर्त माझी, किनारे बेभरोशाचेच शोधतो मी पुन्हा पुन्हा. वाटेवर थांबतो वाट पाहत तुझी मी, वाटेवर थांबतो. आता तो काळच असा होता की कुणाची तरी वाट पाहत थांबणं, त्या वयामध्ये त्या काळामध्ये असं हे सगळं घडत असतं. वाटेवर थांबतो वाट पाहत तुझी मी, अशी माझ्याच भावनांची वाट लावतो मी पुन्हा पुन्हा. डोळ्यासमोर उभी हार जरी माझी, उसण्या अवसानाने लढतो मी पुन्हा पुन्हा. उसण्या अवसान पण कधी कधी आपल्याला उसणं घ्यावं लागतं. म्हणजे ते शब्द आहेत ते खरं पाहिलं तर त्याला जास्त स्पष्ट करता येत नाही कधी कधी. तर असं हे उसण्या अवसानाने लढाई जी आहे ती त्यावेळेसही चालायची, आताही चालते. आणि जसं जसं माणूस परिपक्व होत जातो तसं जसं त्याला स्वतःच्या लढाईचे कारणं भेटतात आणि तो जास्त खंबीरपणे जगाशी लढायला लागतो. मित्रांनो, या माझ्या काव्यसंग्रहातील काही कविता मी सादर केल्यात. पुढच्या भागामध्ये आपण आणखी याच काव्यसंग्रहातील काही मला आवडणाऱ्या कविता, त्याचे संदर्भ आणि त्या काळातली स्थिती हे सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण मला वाटतं की लिखाण कसं करावं हे आपण जे आपल्याला आवडतं मी जे काही सांगतो तर त्याचाच एक भाग आहे की कविता लिखाण कसं करावं आणि मी कसं केलं याबद्दल मी आपल्याशी बोलतो आहे. आणि माझे असं नाही की मी याचा दावा करत नाही की मी खूपच चांगलं काही लिहू शकलो आहे. मला वाटतं की माझ्याहीपेक्षा तुम्ही चांगलं लिहू शकता. तुमच्यामध्ये एक चांगला कवी असू शकतो, तो तुम्हाला बाहेर काढायला हवा आणि तो कवी बाहेर यावा यासाठी या माझ्या लिखाणाचा किंवा मी जे आपल्याशी बोलतो याचा काही फायदा झाला तर निश्चितपणे मला आनंद वाटेल. तुम्ही हे चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण लगेच काही दिवसांनी दुसऱ्या भागामध्ये याच विषयाला घेऊन येऊया. हा विषय अजून पूर्ण झालेला नाही आहे, पण एकच भाग खूप जास्त मोठा होऊ नये जेणेकरून तो कंटाळवाणाही वाटायला लागतो. म्हणून मी आज इथे थांबतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.